मुंबईमध्ये महायुतीचा महापौर। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, जनता महायुतीच्या पाठीशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली। राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं। सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय, विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे त्यांचं लक्ष। संजय राऊतांचा हल्लाबोल तर विरोधी पक्षनेता द्यायचा नाही ही सरकारची भूमिका, वडेट्टीवारांनीही सुनावलं। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं मोठं विधान। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दादांचं अनौपचारिक गप्पात भाष्य, तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, भरत गोगावलेंचं मोठं विधान। पुण्यात ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचाराला सुरुवात। कोरेगाव पार्कात बाबू वागसकरांचा प्रचार। फोटोमुळे पुण्यात ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का, त्यांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंची पत्रातून मागणी। पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा डोळा, सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू। संजय राऊतांची गुजरातच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून सडकून टीका। नागपूरमध्ये कोळी समाज बांधवांचं अर्धनग्न आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। MIDC फेज 2 मधील रस्ता पुन्हा एकदा झाला गुलाबी। MIDC MPCB अधिकाऱ्यांचं साफ दुर्लक्ष। आणि लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांकडून स्टेडियममध्ये तोडफोड। लाडक्या मेस्सीला पाहायला न मिळाल्यानं चाहत्यांचा संताप, चाहत्यांची घोषणाबाजी आणि आयोजकांवर नाराजी। रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता बघायला मिळाला। डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपनी असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडला होता, ऑरेंज ऑइल मिश्रित पाऊस पडला होता, तर केमिकलमुळे MIDC संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झालेला आहे। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल आहे आणि त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे गुलाबी झालेला आहे। या केमिकलमुळे दर्प सुटलेला आहे असं स्थानिक सांगतात। 2020 साली हाच गुलाबी रस्ता विषय न्यूज 18 लोकमतनं लावून धरला होता। हिरवा पाऊस असेल, ऑइल मिश्रित पाऊस असेल, गाडींवर पडणारे काळे टिपके असेल, हे जे विषय आहेत हे या विषय नेहमीच डोंबिवलीत गाजलेले दिसतात। कारण प्रदूषणाचा विषय अद्याप डोंबिवलीकरांना होतोय। यातच आता गुलाबी रस्ता हा बघायला मिळतोय। मी डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये आहे। फेज 2 मध्ये आपण जर बघितलं तर अख्खा रस्ता हा गुलाबी झालेला आहे। मोठ्या प्रमाणात कलर असेल किंवा ही गुलाबी पावडर आहे ही उडत आहेत। आजूबाजूच्या कंपन्यांना ह्याचा त्रास होत आहे। मात्र हा रस्ता गुलाबी कसा झाला, आता हा विषय सर्वांना पडला आहे। माझ्या डाव्या साईडला बघू शकता संपूर्ण जो रस्ता आहे हा कशा प्रकारे गुलाबी झाला आहे। आत्ताच काही कंपनीने इकडे पाणी लावून धुतलं,
मात्र अद्याप तो रस्ता गुलाबीच आहे. आपण जर बघितलं तर 2020 साली याच गुलाबी रस्त्यावरून मोठं राजकारण झालं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतलं होतं. त्यानंतर MIDCचे अधिकारी असतील आणि MPCBचे अधिकारी हे जागे झाले आणि त्यावेळेला कारवाई करण्यात आली होती. मात्र आता 5 वर्षानंतर पुन्हा एकदा गुलाबी रस्त्याचा विषय आलेला आहे. मोठ्या प्रमाणात इकडे त्याचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे आता अधिवेशन चालू आहे. अधिकारी वर्ग इकडे लक्ष देणार का हे पाहावं लागेल. कॅमेरामन शर्मिलासह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारासंदर्भातली. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. तसेच व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर आलंय. या प्रकरणामध्ये व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं. तसेच अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता असं अजित पवार म्हणाले. या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं या संदर्भातलं हे मोठं विधान आलेलं आहे. याबाबत जर कागदपत्रात काही त्रुटी होत्या तर त्याबाबत अधिकाऱ्यांनी आधीच भूमिका घ्यायला हवी होती असं अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार बोलून गेले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोळ समोर आल्याचं बोललं जात आहे. वेगवेगळे आरोप अजित पवार यांच्यावर केले जात होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. या संदर्भात अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. अंजलीजी, आपण पाहतोय अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं हे विधान समोर आलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, मला असं वाटतं की सगळेच जण ना काय बोलतात त्याचं त्यांना एकतर भान नसेल. कारण मुलांनी 4-5 महिने काय करत होता हे त्यांना माहित नसावं आणि अशा मुलाची कुठेच चूक त्यांना दिसत नाही आणि म्हणतात की अधिकाऱ्यांची चूक आहे आणि त्यांनी आधी कळवायला हवं होतं, सांगायला हवं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या घोड्या मुलाला आता तुम्ही काय त्याची दृष्ट काढणार आहात का? एवढं छान त्यांनी कामगिरी केल्याबद्दल. म्हणजे आता या लोकांना काय बोलायचं आणि काय कसं हे करायचं तेच कळत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना अधिकाऱ्याची चूक दिसते. आपल्या मुलांनी काय काय आपण त्याला काय म्हणू, काय काय दिवे लावलेत हे आता सगळ्यांना दिसतंय. अगदी थेट फेब्रुवारी महिन्यापासून एकानंतर एक त्यांनी पेपर्स फोर्ज केले आणि हे जे सगळं कृत्य केलं. इथे सुद्धा जर त्यांना अधिकाऱ्यांची चूक दिसत असेल, मुलाची दिसत नसेल, तर अशांना काय बोलायचं? जाऊ दे, त्यांना जे बोलायचंय बोलू दे. आपण आपला लढा द्यायचा आणि कुठेतरी हे सगळं आता बंद व्हायला पाहिजे. मला वाटतं अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात सुद्धा अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल, शिखर बँकेच्या घोटाळ्यात सुद्धा अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल, तसंच याच्यात सुद्धा त्यांना अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल. काहीच नवीन नाही. ते तर कधी काही बोलतात, त्यांचं त्यांना कधी कळतं की नाही अशी शंका यायला लागते. अंजलीजी, या प्रकरणामध्ये अजित पवार असं बोलत असले की अधिकाऱ्यांनी तपासायला हवं होतं. जर त्यांना काही त्यात त्रुटी आढळल्या तर त्यांनी वेळेस भूमिका घ्यायला हवी होती. पण सातत्यानं असेही आरोप समोर आलेत की अधिकाऱ्यांवर दबाव होता. त्याबाबत काय तुम्ही भूमिका व्यक्त कराल? होता याच्यात प्रश्नच नाही. सगळं हे उघडपणे होत होतं. फेब्रुवारी महिन्यापासून आधी सप्लिमेंटरी अग्रीमेंट, मग LOI, मग ॲड्ज्युडिकेशन, त्यानंतर सेल डीड, त्यानंतर पोझेशन, एवढं होईपर्यंत असं मला एक नक्कीच वाटतंय की वडील म्हणून त्यांचं घराकडे लक्ष नव्हतं का? मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष नव्हतं का? आणि हे सगळं 4-5 महिने होऊन सुद्धा त्यांना याच्यात अधिकाऱ्यांची चूक दिसत असेल तर कठीण आहे यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं. जी जी, धन्यवाद अंजलीजी. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्याबाबत. असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर. कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना. जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत. कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा. आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी. गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा.
पुढची बातमी पाहूया. आगामी पालिका निवडणुकांमध्ये जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील तर भाजपाचा त्याला विरोध असेल अशी भूमिका भाजपनं घेतली होती. त्याबाबत आता नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांचं भाष्य समोर आलेलं आहे. नवाब मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार असं अजित पवार म्हणतात. नवाब मलिकांच्या मुद्द्यावर बोलणार नाही असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मलिकांना भाजपकडून होत असलेल्या विरोधावर भूमिका अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. कारण जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये निवडणुका लढवल्या जात असतील तर त्याला भाजपचं समर्थन नसणार अशी भूमिका भाजपच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि आता त्याबाबत अजित पवार यांनी देखील महत्त्वाचं भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर बोलणार नसल्याचं देखील अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत.